दिनांक 3 जुलै 2026 रोजी कराड तालुका येथील मल्हारपेठ पोलीस स्टेशन येथे बनावट नोटा प्रकरणी एक गुन्हा दाखल झाला होता. संबंधित गुन्ह्यामध्ये एकूण 5 संशयित आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले होते. संबंधित गुन्ह्यामध्ये आरोपी क्रमांक 1 याच्या घरी तिजोरीमध्ये साधारण 8,500 रुपये म्हणजे एकूण 500च्या 17 नोटा अशा आढळून आल्या. त्याच दिवशी पोलीस पेट्रोलिंग पार्टीने त्यांच्या मिळालेल्या बातमीदाराच्या वतीने जेव्हा त्याला अटक केली, त्याच वेळेला संबंधित गावातील उरुळ ह्या संबंधित गावामध्ये असणारे सरपंच यांच्यासोबत अजून 3 असे आरोपी यांना संशयित म्हणून मल्हारपेठ पोलीस स्टेशन यांनी अटक केली. संबंधित गुन्हा हा भारतीय न्याय संहिता कलम 178, 179 व 180 या कलमांतर्गत गुन्हा दाखल करून 5ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्या 5 संशयित आरोपीमधील आरोपी क्रमांक 4 गौसपाक जमादार उर्फ मुन्ना राहणार कोरोची इचलकरंजी यांनी माझ्याकडे जामीन अर्जासाठी विनंती केली. त्या अनुषंगाने संबंधित संशयित आरोपी मुन्ना जमादार याच्या वतीने आम्ही कराड जिल्हा व सत्र न्यायालय येथे जामीन अर्ज दाखल केला. संबंधित जामीन अर्ज दाखल केल्यानंतर आम्ही आमच्या युक्तिवादामध्ये मेहरबान कोर्टांना इतकेच निदर्शनास आणून दिले की संबंधित ज्या नोटा आहेत या आरोपी क्रमांक 1 याच्या घरामध्ये सापडलेल्या आहेत. मात्र आरोपी क्रमांक 4 संशयित आरोपी क्रमांक 4 यांचा या गुन्ह्याशी दूरपर्यंत कोणताही संबंध नाही आणि संबंधित संशयित आरोपी हा त्या दिवशी अनावधानाने फक्त त्या गावामध्ये होता. त्यामुळे पोलिसांनी त्यांना केलेली अरेस्ट ही इल्लीगल आहे आणि संबंधित गुन्ह्यामध्ये संशयित आरोपी मुन्ना जमादार यांच्याकडून कोणत्याही प्रकारच्या बनावट नोटा किंवा त्यासाठी लागणारे लॅपटॉप, प्रिंटर्स किंवा अशा कोणत्याही प्रकारची सामग्री हे आढळून न आल्या कारणाने त्यांना याच्यामध्ये जामीन द्यावा. मात्र सरकारी वकील संबंधित यांनी या गुन्ह्यामध्ये जामीन अर्जाला विरोध करत संबंधित गुन्हा हा देशद्रोहाचा असून याच्यामध्ये संशयित असणं हा देखील मोठा गुन्हा आहे अशा प्रकारचा युक्तिवाद करीत मेहरबान न्यायालयावर दबाव आणि आमचा जामीन अर्ज नामंजूर करणे यासाठी विनंती केली. मात्र मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश कराड यांनी आमच्या युक्तिवादाला ग्राह्य धरत संबंधित संशयित आरोपी मुन्ना जमादार यांचा जामीन अर्ज मंजूर केला. संबंधित गुन्ह्याचे वैशिष्ट्य की जेव्हा आम्ही ऍफिडेव्हिट ऑन रेकॉर्ड फाईल केलं की यामध्ये यापूर्वी त्यांच्या विरुद्ध गेल्या 2 ते 3 महिन्यामध्ये वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत. या संदर्भात सरकारी वकिलांनी मुद्दा उपस्थित केला की त्यांचे स्ट्रॉंग अँटीसिडेंट्स आहेत आणि हे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत. त्यावेळेला आम्ही मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश कराड यांना विनंती करून संबंधित घटनेशी त्या गुन्ह्यांचा कोणत्याही प्रकारचा सहसंबंध नाही आणि त्या गुन्ह्यांमध्ये यांचा कोणताही हस्तक्षेप नाही. संबंधित न्यायालयाने जेव्हा जुन्या गुन्ह्यांमध्ये जामीन मंजूर केलेला आहे त्याचे ऑब्झर्वेशन्स आम्ही जिल्हा व सत्र न्यायाधीश कराड यांच्यासमोर युक्तिवादाच्या दरम्यान ठेवले असता संबंधित मेहरबान जिल्हा व सत्र न्यायाधीश कराड यांनी आमचा युक्तिवाद ग्राह्य धरीत आमच्या यातील संशयित आरोपी क्रमांक 4 मुन्ना जमादार याचा जामीन अर्ज मंजूर केला.